माझं असं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही संदर्भात जितका सखोल विचार, जेवढं सखोल चिंतन बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीविषयी केलेलं आहे, तेवढं शक्यता आहे की जगात कुणीच इतकं मूलभूत चिंतन लोकशाहीविषयीचं केलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीविषयी आणि जगातल्या वेगवेगळ्या लोकशाही व्यवस्थांविषयी सखोल चिंतन केलं आणि त्या सगळ्या अध्ययन चिंतनातून आपल्या काही लोकशाही संकल्पना आणि लोकशाहीविषयीचे विचार व्यक्त केलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीविषयी बोलतात, खरी लोकशाही म्हणजे काय सांगतात. बाबासाहेब आंबेडकर कामगार वर्गाच्या लोकशाहीबद्दल मांडतात. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक लोकशाहीबद्दल बोलतात. बाबासाहेब आंबेडकर लोकशाही आणि सांसदीय लोकशाही याबद्दल बोलतात. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं. भारतीय संविधानाचे बाबासाहेब शिल्पकार आहेत. त्या संदर्भानं देशाला जी सांसदीय लोकशाही मिळालेली आहे त्या लोकशाहीच्या संदर्भानं सरसकट असं गृहीत धरलं जातं की ही सांसदीय लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनीच देशाला दिलेली आहे. मूलतः बाबासाहेब आंबेडकरांचा सांसदीय लोकशाहीला विरोध होता आणि तो यासाठी विरोध होता की सांसदीय लोकशाहीचा जागतिक इतिहास बाबासाहेबांनी अनुभवलेला होता, अध्ययन चिंतन केलेलं होतं त्यावर, आणि त्यांचा ऐतिहासिक संदर्भ सांसदीय लोकशाहीचा सगळा बघता बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार सांसदीय लोकशाही ही भांडवलदार वर्गाची लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीनं जगात कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर अशा सगळ्या बहुजन वर्गाला सत्तेची लालसा दाखवली, स्वातंत्र्याची, समतेची लालसा दाखवली, परंतु त्यांना सत्ता, संपत्ती, स्वातंत्र्यापासून वंचित ठेवण्याचंच काम सांसदीय लोकशाहीनं जगभर केलेलं आहे. आणि भारतामध्ये सांसदीय लोकशाही जेव्हा स्वीकारली जाते तेव्हा भारतातही तेच घडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची चिंता बाबासाहेबांना वाटते. आणि बाबासाहेब म्हणून म्हणतात की भारतामध्ये सांसदीय लोकशाही स्वीकारण्याचा गंभीरपणे विचार चालू आहे. अशा परिस्थितीत अशा व्यक्तीची गरज आहे जी धाडसानं सांगू शकेल सांसदीय लोकशाहीपासून सावधान, जसं वाटते तशी ही सर्वश्रेष्ठ शासन प्रणाली नाही. आणि असा सांसदीय लोकशाहीला विरोध त्यांनी केलेला आहे. आणि मग या सांसदीय लोकशाहीला विरोध करतानाच त्यांनी जगामध्ये जी सांसदीय लोकशाहीचा इतिहास कसा दलित, शोषित, कष्टकरी वर्गाच्या विरुद्ध राहिलेला तो इतिहास ते सांगतात. आणि मग त्याला पर्याय म्हणून जगामध्ये ज्या अस्तित्वात असलेल्या शासन व्यवस्था आहेत त्या बाबासाहेब आंबेडकरांचा भांडवलदारी लोकशाहीला विरोध होता. बाबासाहेब आंबेडकरांचा कम्युनिस्ट हुकुमशाहीलाही विरोध होता. बाबासाहेब आंबेडकरांचा फॅशिस्ट हुकुमशाहीला तर प्रखर विरोध होता. परंतु याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकर सर्व प्रकारच्या हुकुमशाहीला विरोध करतात आणि लोकशाहीचा पुरस्कार करतात, म्हणजे ते सांसदीय लोकशाहीचा पुरस्कार करतात असा भाबडेपणानं अर्थ घेतला गेला आहे. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीवादी होते परंतु ते सांसदीय लोकशाहीवादी नव्हते आणि त्यांनी सांसदीय लोकशाहीला पर्याय म्हणून, भांडवलदारी लोकशाही जिला ला पर्याय म्हणून आणि अगदी फॅशिस्ट हुकुमशाहीला पण पर्याय म्हणून आणि कामगार वर्गाच्या हुकुमशाहीलाही पर्याय म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार वर्गाची लोकशाही ही संकल्पना वापरली. आणि बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की जगभर शेतकरी, शेतमजूर अशा शोषित वर्गांचीच जगात बहुसंख्या आहे आणि अशा शोषित बहुजनांची बहुसंख्या कष्टकऱ्यांची जगामध्ये असल्यामुळं जगात खरी लोकशाही जर नांदावयाची असेल तर जगामध्ये कामगार वर्गाच्या लोकशाहीचीच प्रस्थापना झाली पाहिजे आणि भारतामध्ये सुद्धा कामगार वर्गाची लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे
अशी बाबासाहेबांची भूमिका होती आणि त्या भूमिकेतून बाबासाहेबांचा सगळा जो स्वतंत्र मजूर पक्षाच्या मार्फतला असेल किंवा शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातूनचा असलेला संघर्ष जो आहे तो अंतिमतः देशामध्ये कामगार वर्गाची लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी, समाजसत्तावादी भारत निर्माण करण्यासाठीची ती सगळी लढाई आहे. बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे सांगतात की मी समाजवादी आहे, आय एम सोशलिस्ट. बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे सांगतात की मी उदारमतवादी नाही. बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्य मी फ्रेंच राज्यक्रांतीतून स्वीकारली नाहीत, ती बुद्धाकडून स्वीकारलेली आहेत. हे का सांगतात बाबासाहेब? तर फ्रेंच राज्यक्रांती ही उदारमतवादी तत्वज्ञानावर आधारित क्रांती आहे, ती भांडवलदारी क्रांती आहे आणि बाबासाहेबांचं आकलन जे आहे ते ही मूल्य व्यवस्था जी आहे फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेली ही उदारमतवादी मूल्य व्यवस्था आहे. ही समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा आभास निर्माण करते, परंतु या व्यवस्थेनं भांडवलदारी धनिक वर्गाची सत्ता प्रस्थापित करून सर्वसामान्य लोकांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचं काम या व्यवस्थेनं केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब बुद्धाकडून ती मूल्य स्वीकारतो असं सांगतात. बाबासाहेबांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की फ्रेंच राज्यक्रांतीमधून पुढे आलेली जी मूल्ये आहेत, समता, स्वातंत्र्य, भातृभाव, तर हा बंधुभाव, भातृभाव जो आहे याच्यापेक्षा अधिक योग्य प्रकारे बुद्धानं भातृभावाला पर्याय म्हणून मैत्री ही संकल्पना वापरलेली. बाबासाहेब म्हणतात की मैत्री ही संकल्पना अधिक योग्य आहे त्यासाठी आणि त्याचं अधिक विश्लेषण ते करत नसले तरी भातृभावापेक्षा मैत्री संकल्पना खरी लोकशाहीवादी आहे असं म्हणतात. तेव्हा मला असं वाटते की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, भातृभाव त्याऐवजी भातृभावाऐवजी मैत्री, जिथं मैत्री असते, जिथे समता असते तिथे स्वातंत्र्य असते, तिथे मैत्री असते आणि जिथं मैत्री आहे तिथेच लोकशाही असते. बाबासाहेब आंबेडकर जसे कामगार वर्गाची लोकशाही ही कन्सेप्ट समाजवादी भारतासाठी आणि कामगार कष्टकरी वर्गाच्या राज्यासाठी कामगार वर्गाच्या लोकशाहीची संकल्पना वापरतात आणि त्या पुढे जाऊन जेव्हा समाजवादी भारत निर्माण होईल, वर्गविहीन, जातीविहीन, स्त्रीदास्यविहीन असा भारत निर्माण होईल, अशा वर्गविहीन समाजासाठी बाबासाहेबांनी सोशल डेमोक्रेसी, सामाजिक लोकशाही ही संकल्पना वापरलेली आहे. आणि एक विचारवंत असं म्हणतो की बाबासाहेबांचं खरं लोकशाही चिंतन जे आहे ते क्रांत्युत्तर अशा समाजासाठी त्या लोकशाही संकल्पना बाबासाहेबांच्या आहेत. त्याच्यामध्ये कामगार वर्गाची लोकशाही जी आहे ती क्रांती समाजसत्तावादी भारत निर्माण करून त्या भारतासाठी कामगार वर्गाची लोकशाही आणि त्याच्या पुढे जाऊन जो वर्गविहीन समाज होईल त्यासाठी सामाजिक लोकशाही अशा ह्या संकल्पना बाबासाहेबांनी मांडलेल्या आहेत. बाबासाहेबांचं हे चिंतन मला सामाजिक लोकशाही संकल्पना तर बाबासाहेब आदिम साम्यवादाच्या समाज जीवनाचं जे तत्त्वज्ञान होतं, बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये, गणसमाजामध्ये, गणराज्यामध्ये ती व्यवस्था होती सामाजिक लोकशाहीची, ती लोकशाही बाबासाहेब आदर्श मानत होते आणि म्हणून बाबासाहेबांनी अंतिमतः सोशल डेमोक्रेसी, कामगार वर्गाच्या लोकशाहीच्या पुढे जाऊन सोशल डेमोक्रेसी मध्ये ती उन्नत झाली पाहिजे या दृष्टीने सगळा क्रांतिकारक विचार केलेला आहे. मी असं मानतो की बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या सोशल डेमोक्रेसी या संकल्पनेच्या, सामाजिक लोकशाही संकल्पनेच्या माध्यमातून मार्क्सवादाला अपडेट केलेला आहे. मार्क्सवादाचा विकास बाबासाहेबांनी केलेला आहे. कदाचित मार्क्सनं आदिम साम्यवादी व्यवस्थेमध्ये सोशल डेमोक्रेसी होती हे जर लक्षात घेतलं असतं तर जसा मार्क्सनं आदिम साम्यवादाच्या आधारावर आधुनिक साम्यवादाचा सिद्धांत मांडला तसा आदिम साम्यवादातल्या सोशल डेमोक्रेसीच्या आधारावर आधुनिक साम्यवादामध्ये सुद्धा सोशल डेमोक्रेसीची थेरी मांडली असती आणि कामगार वर्गाच्या हुकुमशाही, कामगार वर्गाची अधिसत्ता ही संकल्पना जी मार्क्सवादामध्ये रूढ झाली आणि त्यातून जे हुकुमशाहीच्या समर्थन केल्या गेलं कष्टकरी वर्गाच्या, त्यापेक्षा कष्टकरी वर्गाची लोकशाही ही, कामगार वर्गाची लोकशाही ही संकल्पना पुढे आली असती. सोशल डेमोक्रेसी ही कन्सेप्ट मार्क्सवादातून
पुढे आली असती तर कदाचित मार्क्सवादी जग जे आहे, मार्क्सवादाच्या मार्फत जगात क्रांत्या झाल्या, त्या क्रांत्यांचं स्वरूप अधिक वेगळं राहिलं असतं. परंतु मला वाटतं की जगातल्या कम्युनिस्ट चळवळीला, भारतातल्या कम्युनिस्ट चळवळीला, मार्क्सवादाला बाबासाहेबांचं हे क्रांतिकारक लोकशाहीविषयीचं चिंतन मार्गदर्शक ठरणारं आहे, आपल्या चळवळीसाठी उपयुक्त ठरणारं आहे, उन्नत करणारं आहे. आणि म्हणून या विषयी ह्या बाबासाहेबांच्या दोन महत्त्वाच्या संकल्पना, बाबासाहेबांना अपेक्षित कामगार वर्गाची लोकशाही आणि बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक लोकशाही, या दोन संकल्पनांवर मी बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाही क्रांती तत्त्वज्ञान हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ते पुस्तक जनशक्ती प्रकाशनाच्या वतीने लवकरच एप्रिलमध्ये येत आहे आणि ते आपल्याला वाचकांना उपलब्ध होईल. वाचक त्याचं मला वाटतं की स्वागत करतील. आणि हे निश्चितपणे आंबेडकरी चळवळीला, डाव्या चळवळीला हे बाबासाहेबांचे हे लोकशाही विषयक क्रांतिकारक चिंतन मार्गदर्शक ठरणारं आहे अशी माझी अपेक्षा आहे. आणि मला त्याचा आनंद आहे की हे महत्त्वाचं काम आजपर्यंत झालेलं नव्हतं. तो वेगळे पैलू बाबासाहेबांच्या विचाराचे मला उपलब्ध झाले आणि ते माझ्या हातून मला करता आलं. याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो.